नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। ऑनलाईनच्या शिक्षणाच्या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण निर्णय आजपासून अंमलात येतोय। महाराष्ट्र सरकारनं 11वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ऑनलाईनचे वर्ग अर्थात शिक्षणाचे ऑनलाईन वर्ग आजपासून सुरू केलेले आहेत। त्यासाठी एक लिंक देण्यात आलेली आहे आणि त्या वेब लिंकवर तुम्ही तुमचं नाव आणि इत्यादी तपशील नोंदवल्याच्या नंतर तुमचं ऑनलाईन शिक्षण सुरू केलं जाईल। 11वीची प्रवेश प्रक्रियाच राज्यात पुरी झालेली नसताना 11वीच्या संदर्भातले वर्ग मात्र सुरू झालेले आहेत आणि हे वर्ग ऑनलाईन सुरू झाले आहेत। यापूर्वी पहिली पासून 10वी पर्यंत 11वीच्या शिवाय जी ऑनलाईन प्रक्रिया राबवली गेली त्या संदर्भात विविध प्रकारच्या तक्रारी विद्यार्थ्यांपासून पालक वर्गापर्यंत आहेत। विद्यार्थ्यांची सरसकट स्पष्ट अशी तक्रार आहे की जे शिकवलं जातं ते कळत नाही। शिक्षकांना परत विचारण्याची तितकी सहज सोय ऑनलाईन पद्धतीमध्ये नाही। पालक यासाठी त्रस्त आहेत की शाळा घरात आली आहे पण ती जिथे आहे तिथल्या व्यवस्थेची फी मात्र पालकांकडून जबरदस्तीने वसूल केली जाते। या बाबतीत पालकांनी अनेकदा सरकार आणि न्यायालय या दोन्ही पातळ्यांवर आंदोलनांची भूमिका घेतली। सरकारने सरळ सरळ हात झटकून टाकले आहेत। पालकांच्या ऑनलाईन शिक्षणाच्या आणि त्यात सुद्धा खास करून फी बाबतच्या असलेल्या तक्रारी ऐकायला सरकार जणू तयारच नाहीये। हे सगळे एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला ज्या मूलभूत तत्वावर हे सगळं ऑनलाईनचं शिक्षण सुरू आहे, हा ऑनलाईनचा डोलारा उभा आहे, तो नेटवर्कचा प्रश्न काही सुटता सुटत नाहीये। प्रत्येक घरात आजच्या घडीला किमान 3 जण ऑनलाईनवर एका वेळेला जर असतील तर कमी वेग असल्यानं ऑनलाईनचा अपेक्षित असा परफॉर्मन्स होत नाही। परिणाम स्वरूप जो कोणी ऑनलाईन शिक्षण घेत असेल त्या विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये अनंत अडथळे निर्माण होत आहेत। दुसऱ्या बाजूला हे सगळं ऑनलाईनचं शिक्षण जणू काही फी वसुलीसाठीच चाललंय की काय अशा प्रकारचा थेट प्रश्न उपस्थित व्हावा। या आणि अशा अनंत प्रश्नांसह आजच्या आपल्या लक्षवेधीमध्ये महत्त्वाचा मुद्दा ऑनलाईनमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा। या चर्चेत आपल्या बरोबर सहभागी कोण कोण होत आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो। माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये पालक प्रतिनिधी या नात्याने मोहम्मद अब्बास खान आहेत। आपल्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वैष्णवी माइंडकर जोडली गेलेली आहे। त्याचबरोबर आपल्यासोबत राज्यातल्या कोचिंग क्लास असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग मांडकीकर आहेत। अर्पित दोशी IT तज्ञ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आपल्यासोबत शिक्षण तज्ञ या नात्यानं हेरंब कुलकर्णी जोडले गेलेत। सर्व मान्यवरांचं स्वागत। सगळ्यांना एक अत्यंत स्पष्ट आणि नम्र विनंती की प्रत्येकाला आपल्याला चर्चेत संधी द्यायची असल्यानं नेमकं मोजकं आणि थेट बोलावं। माझा पहिला प्रश्न या चर्चेत विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करत असलेल्या वैष्णवी माइंडकरला आहे। वैष्णवी, तू स्वतः 11वीच्या साठी प्रवेशासाठी प्रयत्न करतेयस, तुझे स्वतःचे प्रवेश झाले आहेत का? आणि तुझा प्रवेश जर झाला नसेल तर आत्ताच्या घडीला ऑनलाईन शिक्षण सुरू कसं होऊ शकतं? हॅलो, मी आता 11th मध्ये म्हणजे जाणार आहे, पण आतापर्यंत माझं ऍडमिशन झालं नाहीये। फर्स्ट राऊंड झालाय बट सगळ्यांनाच माहिती आहे की सेकंड राऊंड स्टार्ट होण्याच्या पहिलेच मराठा आरक्षणमुळे तो राऊंड होऊ शकला नाही आणि आतापर्यंत कुठलाही म्हणजे पूर्णपणे काही त्याचं रिझल्ट वगैरे असं काही आलं नाहीये। पण मी पहिले जय महाराष्ट्र चॅनलला खूप थँक्यू बोलते की तुम्ही हा विषय उचलला, कारण 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी असा विषय मी तरी आतापर्यंत चॅनलवर कुठल्या असा डिस्कशन टाइप मध्ये बघितला नाहीये।
अगदी म्हणून त्याच्यासाठी वैष्णवी, thank एक you. पुढचा मुद्दा असा उपस्थित राहतो की तुला सायन्सला जायचंय, आर्ट्सला जायचंय, कॉमर्सला जायचंय, कोणत्या विभागात जायचंय हेच जर अजून ठरलं नसेल किंवा तुझ्या पातळीवर ते ठरलं असेल आणि सरकार पातळीवर तो विषय अद्याप नोंदवला गेला नसेल, तर आजपासून तो 11वीचं ऑनलाईन प्रशिक्षण कोणत्या विषयाचं घेणार आहेस? मला सायन्स मध्ये म्हणजे ऍडमिशन घ्यायची आहे आणि मी स्टार्टिंग पासून रजिस्टर केलंय, म्हणून ते गव्हर्नमेंट पोर्टलवर रजिस्टर्ड आहे. पण तरीही अजून फर्स्ट राऊंड मध्ये मला ज्या कॉलेजमध्ये जायचं होतं त्या कॉलेजमध्ये लागलं नाही ऍडमिशन, म्हणून मी ते सोडलं. आणि आता सेकंड राऊंड साठी मी कधीपासून वेट करत होती की बर, म्हणजे जेव्हा लागेल आताच्या admission. घडीला राज्य सरकारनं जी ऑफर दिलेली आहे त्याच्या अंतर्गत तुला विज्ञान शाखेचं ऑनलाईन प्रशिक्षण घर बसल्या घ्यायची संधी राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलेली आहे, बरोबर आहे? हो. अच्छा, हेरंब कुलकर्णी, मला या निमित्तानं आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की राज्य सरकार एका बाजूला प्रवेश प्रक्रिया अर्धवट ठेवतंय किंवा काही वादांमुळे ती अर्धवट राहिलेली आहे, आणि दुसऱ्या बाजूला ऑनलाईनचे 11वी ऑनलाईन वर्ग सुरू पण झाले, यानं काय गोंधळ उडालाय? याच्यातून असं होईल की ज्या मुलांचे प्रवेश अजून पूर्ण झालेले नाहीत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आणि न्यूनगंड वाढेल. अगोदरच ग्रामीण भागातल्या ज्या मुलांकडे हे डिव्हाइस नाहीत किंवा जी मुलं या अभ्यासक्रमाबाबत संभ्रमात आहेत ऑनलाईन बद्दल, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर न्यूनगंड होईल की त्यांना असं वाटेल की इतर मुलांचं शिक्षण तर सुरू झालंय. त्यामुळे मला असं वाटतं की दिवाळीपर्यंत वेगानं ही प्रक्रिया सरकारनं सुरू करायला पाहिजे, प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे. आणि दिवाळीनंतर मग किती दिवस आपल्या हातात उरतात कोरोनाची त्यावेळीची दुसऱ्या लाटेची परिस्थिती लक्षात घेऊन तेवढा अभ्यासक्रम करून जर सुरू केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. याचं कारण असं की या न्यूनगंडाचा परिणाम अतिशय भयानक होतोय. म्हणजे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत या ऑनलाईनच्या पद्धतीने. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 4 विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाईनचे डिव्हाइस नाही म्हणून आत्महत्या केली. आदर्श हराळे नावाचा जत मधला मुलगा असेल, साक्षी पोळ नावाची मुलगी कराड मधली असेल, इचलकरंजीतला एक मुलगा आहे, आणि नाशिक जिल्ह्यातल्या एका परिसरातली बच्छा नावाची मुलगी आहे. केरळ सारख्या प्रगत राज्यात तर 66 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या जातात ऑनलाईन पर्यंत. आणि इतर पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, आसाम, केरळ या राज्यांमध्ये आत्महत्या होत्या. तुम्ही आता फार चांगला मुद्दा मांडला की एकेका घरात 3-3 मुलं आहेत. तर 3 मुलं असलेल्या तामिळनाडूतल्या एका घरातल्या मुलीने आत्महत्या केली कॉलेजच्या का, तर मोबाईलची ओढाओढी व्हायची म्हणून. तर शासनानं हे सगळं लक्षात घेऊन म्हणजे अगोदर 10वी पर्यंतच्या मुलांचा प्रश्न गंभीरपणे निर्माण झाला होता, त्यात परत 11वीचं हे टाकलं, तर त्याच्या वेळा ठरवल्या पाहिजेत की कोणत्या वेळी कोणत्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन दिलं जाईल. यावरच एकदम पटकन वैष्णवीशी बोलूयात. वैष्णवी, तुझ्या घरामध्ये अजून ऑनलाईन कोण कोण असतं? शिक्षणाच्या संदर्भात इतर कोणाकोणाला ऑनलाईन क्लासेस करावे लागतात आणि त्यावेळेला नेटवर्क हा एक मुद्दा असतो का घरामध्ये? हो, माझ्या घरी म्हणजे माझा भाऊ आहे, तो आता फर्स्ट इयर LLB मध्ये आहे. तर मग त्याचे सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत क्लासेस असतात आणि मग त्याच्यामध्येच माझ्या आईचा 1 तासाचा ऑनलाईन लेक्चर असतं आणि संध्याकाळी 6 ते 8:30 माझं लेक्चर असतं. तर मग याच्यात आता जेव्हा दुसरा वापरत असतो तेव्हा आम्ही वायफाय वापरू शकत नाही, म्हणून मग आम्ही मोस्टली डेटा पॅक सगळे वापरतो, कारण मग वायफायवर खूप लोड येऊन जातं. अगदी. आणि हा सगळा विषय थोडक्यात सोप्या शब्दांमध्ये खर्चिक होत चाललेला आहे. हेरंब कुलकर्णी, आधी वायफाय घ्या, वायफाय काम नाही करत मग हॉटस्पॉट घ्या, हॉटस्पॉट कमी पडला तर डेटा कार्ड घ्या. एकूणात काय तर कोरोना काळात जिथे उत्पन्नाचा मार्ग खुंटत असताना दुसऱ्या बाजूला खर्चाच्या या नव्या नव्या गोष्टी माथी मारल्या जात आहेत. नाही म्हटलं तरी महाराष्ट्रात ऑनलाईन शिक्षण ज्याला घ्यायचं आहे घरटी साधारणपणे 1,500 ते 2,000 रुपये खर्च होतोय. हेरंब कुलकर्णी, बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. म्हणजे साधारणपणे आज कोणत्याही कंपनीचं तुम्ही 1 महिन्याचा जर पॅक घेतला तर तो 149 किंवा 199 रुपयापर्यंत जातो. त्याच्यानंतर आता जर तुम्ही केबल कनेक्शन वायफायचं जर घेतलं तर साधारणपणे 900 रुपयाचा पॅक तुम्हाला घ्यावा लागतो. म्हणजे साधारणपणे 3 मोबाईल जर असतील आणि आई वडिलांचे जर मोबाईल असतील, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की 2,000 रुपयापर्यंत ती रक्कम जाते. पण मग हे सगळं करत असताना सरकारला कळतंय की वळत नाहीये? म्हणजे काय घोळ काय आहे? कारण 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला अर्धवट टाकून तुम्ही 11वीचे ऑनलाईन वर्ग सुरू करता आहात.
हा भाग राजकारणापेक्षा मला असं वाटतंय की शिक्षण संस्था जिवंत राहिल्या पाहिजेत. कारण आज 11वीचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले, उद्यापासून ऑनलाईन फी वसूल करण्याच्यासाठी पण ही संस्था मागे लागेल की नाही बघा. म्हणजे यांचं या कॉलेजेसचं मीटर सुरू करून देण्याचा हा प्रकार आहे एक प्रकारचा. त्या मीटरचं उद्घाटन यांनी करून टाकलेलं आहे. आणि या चर्चेला मी एक वेगळं डायमेन्शन देतो की बहुराष्ट्रीय कंपन्यांचा जी डेटा विक्री आहे, म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन इन इंडिया नावाचा एक रिपोर्ट 2015 इंटरनेटवर उपलब्ध आहे. तर तो रिपोर्ट असं म्हणतो की 2016 साली भारताच्या ऑनलाईन शिक्षणाची बाजारपेठ $24 कोटी होती. ती 2021 पर्यंत त्यांनी $200 कोटी उद्दिष्ट ठेवलेलं होतं, म्हणजे कोरोना नसताना. तर माझा असा आरोप आहे की किमान $200 कोटी उद्दिष्ट 2021 आताच पूर्ण होऊन ते किमान $400 कोटी पर्यंत गेलेलं असणार आहे. या 4 महिन्यामध्ये झालेल्या डिव्हाइसची विक्री, मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा हे. आणि त्या रिपोर्टमध्ये पुढे असं म्हटलंय की सगळ्यात मोठा अडथळा ऑनलाईन शिक्षणाच्या बाजारपेठेला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आहे. तेव्हा त्या कंपन्यांनी तिथे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तिथे जर लक्ष केंद्रित केलं तर 7 पटीनं तुमची विक्री वाढू शकते. आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय की नॉट रिक्वायर्ड या कॅटेगरीमध्ये 46% पालक आहेत. तर थोडक्यात पालकांच्या मनामध्ये भीती निर्माण करा. म्हणजे शिकार करताना जसे ते हाकारे असतात त्यांनी समोरून ओरडायचं आणि शिकार टप्प्यामध्ये आणायचे. तर मला असं वाटतं की सरकारचं हे जे गप्प बसणं आहे ना, तर ते गप्प बसणं या बाजारपेठेला गती देण्याची मूकसंमती आहे काय, असा अगदी हा एक अत्यंत गंभीर मुद्दा आपण मांडलात. आपल्या सोबत कोचिंग क्लास असोसिएशनचे राज्याचे प्रमुख आहेत, त्याचबरोबर पालक प्रतिनिधी या नात्यानं मोहम्मद अब्बास खान आहेत, अर्पित जोशी आयटीचे तज्ञ आहेत. टप्प्याटप्प्यानं त्यांच्याकडे जाणार आहोत. माझा पहिला प्रश्न मोहम्मद अब्बास खान यांना है. खान साहब, जिस तरीके से आपने चंद रोज पहले राज्य सरकार के मुख्यालय के बाहर यानी मंत्रालय के ठीक बाहर खड़े रहकर इस ऑनलाइन शिक्षा के लिए वसूले जाने वाले फी के खिलाफ आंदोलन किया था, तब आपने सरकार को क्या कहा? दिक्कत क्या है? ऑनलाइन में पढ़ने वाले बच्चों के अभिभावकों को किन परेशानियों से गुजरना पड़ रहा है? सर देखिए, सबसे पहले तो यह है कि लोग इस मामले को जून से देख रहे हैं कि जून में स्कूल शुरू हुआ है, तो जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर और अभी नवंबर शुरू हो गया. एक्चुअल जो फीस है वो फरवरी से लोगों की पेंडिंग पड़ी हुई है. इस बात को समझने की जरूरत है कि फरवरी से लोगों की फीस पेंडिंग पड़ी है, उसमें एक टर्म फीस आ जाती है और फिर जो स्कूल चेंज हुआ है, एडमिशन और जो भी लगता है, मतलब लगभग जो अभिभावक है उनको पूरे 1 साल मतलब 12 महीने का सेटलमेंट करना है. और आप अपना उदाहरण दे दीजिए. मुझे लगता है हम बहुत स्पष्ट रूप से बात करेंगे तो ज्यादा ठीक रहेगा. आपके कितने बच्चे हैं? आपको अगर फीस देनी है तो इस समय आपका बकाया कितना जा रहा है? सर मेरे 2 बच्चे पढ़ते हैं. मेरी बेटी है 5th स्टैंडर्ड में और मेरा बेटा है 1st स्टैंडर्ड में. मैंने आज मेरे बेटे का पैसा जाकर स्कूल में भरा है. उन्होंने 3000 रुपया डोनेशन मतलब जो एडमिशन्स का चार्ज किया है, और मुझे मार्कशीट देने के लिए उनकी ये कंडीशन थी कि अगर आपको लास्ट ईयर की मार्कशीट चाहिए तो आपको पिछला क्लियर करना पड़ेगा, मतलब जो सीनियर केजी का जो ड्यू है उसको आपको क्लियर. तो मैंने वो 4 महीने मिला के कितना पैसा आज क्लियर किया है. मैं आपको बता रहा हूं कि मैंने आज क्लियर किया है. और मैंने मोबाइल भी, मतलब मैंने मेरे बच्चों को 10 दिन पहले एक उनको नया मोबाइल, वरना ये मेरा मोबाइल है जिससे मेरे बच्चे पढ़ते थे. जब मैं बाहर रहता हूं तो मेरे पास रहता था, फिर मैं घर जाता था, ये सारी चीजें निकाल के उनके साथ बैठता था और उनको मतलब देता था और वो पढ़ते थे जी. तो मतलब देखिए, फीस का जो सेटलमेंट है वो एक बहुत बड़ा सेटलमेंट है. बराबर है. वही मैंने पूछा था कि आपने लड़के के लिए कितनी फीस भरी और लड़की के लिए कितनी बकाया है? मैं आपको बता रहा हूं कि अगर मैं आज तक क्या अपने अगर एक बच्चे का सेटलमेंट करूं तो मुझे मिनिमम 15,000 रुपया एक बच्चे का भरना पड़ेगा मिनिमम. मतलब सिर्फ फीस, उसमें मोबाइल, इंटरनेट, नहीं वो तो अलग बात हो गई, चीजें अलग हो गई. अभी तो आपने जो 15,000 भरा वो लड़के का केवल स्कूल फीस थी जी. मतलब और बेटी का बकाया कितना है? बेटी का अभी मेरा टोटल फरवरी से लेके आज तक का बकाया है जी. अभी तक मैंने उसके आंकड़े नहीं है. मैं उसका भी भरने के लिए आज गया था, थोड़ा सा लेट हो गया तो उन्होंने लिया नहीं, मगर वो भी मैं मतलब एक छोटा पेमेंट भरने गया था. ठीक आहे. हिरंब कुलकर्णी, आपण पाहताय पहिलीतल्या मुलाच्या आजवरच्या शिक्षणासाठी थकबाकीच्या नावाखाली एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पालकाला 15,000 रुपये भरावे लागले. कोरोना काळामध्ये या रकमा ऐकायला त्या आधीच्या काळात कमी वाटल्या असत्या, या आत्ताच्या काळामध्ये त्या खूप मोठ्या आहेत. हे 15,000 रुपये
कमी जास्त करता आले असते का? कारण तक्रार सगळ्यात महत्वाची काय आहे की ऑनलाईन तुम्ही शिकवता आहात, मग लॅबची फी का घेताय? तुम्ही ऑनलाईन शिकवता आहात तर कोचिंगचे वर्गांची फी का घेताय? आणि विविध प्रकारच्या नावाखाली शिक्षकांच्या पगाराच्या साठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हेड्स खाली पैसे वसूल केले जात आहेत, ते का घेता याची उत्तरं मिळत नाहीत. हिरेमल कुलकर्णी, आपण पटकन त्यावर बोला. एकदा मोहम्मद अब्बास यांनाही विचारायचंय मला. अगदी बरोबर आहे. म्हणजे शाळांचं लॉजिक समजण्यापलीकडचं आहे. म्हणजे एकीकडे शाळा बंद या नावाखाली तुम्ही खासगी शाळेतल्या शिक्षकांचे पगार निम्म्यावर केलेत आणि पालकांकडून मात्र दुपटीने घेताय. दुसरी गोष्ट अशी की तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आज तिथं सेवक वर्ग तुम्ही कमी केलेला आहे, त्यांचे लाईट, टेलिफोन किंवा या सगळ्या फॅन, या सगळ्या सुविधा तुमच्या वापरल्या जात नाहीत. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही कमी रक्कम दिलं पाहिजे ना. म्हणजे माझा सगळ्यात आक्षेप सरकारवर आहे की सरकार याच्यामध्ये काही भूमिकाच घ्यायला तयार नाही. म्हणजे पालकांना शिक्षण संस्थांच्या हातात सोडून दिल्यासारखं झालंय. अगदी. आणि हिरेमल कुलकर्णी, हेही अत्यंत लक्षवेधी आहे. तुम्ही म्हणताय मगापासून की सरकारला भूमिका घ्यायची नाहीये. या चर्चेत सुद्धा सरकारचा प्रतिनिधी यायला तयार नव्हता. मोहम्मद अब्बास, मला एक सांगा की ज्या वेळेला तुम्ही या विरोधात आंदोलन केलं आणि तुम्ही मंत्रालयाच्या दरवाजात उभं राहून आंदोलन केलं, तुम्ही राज्याच्या शिक्षण मंत्री असलेल्या वर्षा गायकवाड यांना भेटून तुमचं निवेदन दिलं, कोणती फी वसूल करायला तुमचा विरोध आहे आणि शाळा ज्या गोष्टी घडत नाहीयेत त्या कोणत्या फिया वसूल करतायत? देखिए सर, सबसे बड़ी चीज ये है कि सरकार को इस मामले में हस्तक्षेप करना चाहिए. जब सरकार सामने आएगी, हस्तक्षेप करेगी, तो इसमें एक रास्ता निकलेगा. रास्ता निकल सकता है कि भाई पेरेंट्स जो है वो 50% दे दे, स्कूल 25% छोड़ दे, 25% सरकार दे दे, तो एक रास्ता नहीं. मगर सरकार इसमें इंटरफेयर करने को, मतलब सुनने को भी तैयार नहीं है इस मामले को. कोई दिक्कत जो सबसे बड़ी आ जा रही है कि इसको मतलब सुनने को तैयार नहीं है. कोई दिल्ली में बैठकर कहता है कि 20 लाख करोड़ का पैकेज, मतलब जो कोरोना और लॉकडाउन से जो समस्या उपजी है, हमने उसके लिए 20 लाख करोड़ का पैकेज दिया है. अरे तू कहां है? मतलब क्या उसमें? लेकिन आपने जब वर्षा गायकवाड से बात की तो आपको क्या जवाब दिया गया? उन्होंने बताया कि मैटर सुप्रीम कोर्ट में है और 2 हियरिंग हो चुकी है और तीसरी होने वाली है. मतलब कुल मिलाकर पल्ला झाड लिया. जी ठीक आहे. पांडुरंग मांडकीकर आपल्या सोबत आहेत, राज्याच्या कोचिंग क्लास असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. पांडुरंगजी नमस्कार. आणि चर्चेच्या बऱ्याचशा पुढच्या टप्प्यामध्ये तुमच्यापर्यंत येतोय, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय अशी अपेक्षा करतो. आत्ताच्या घडीला जेव्हा राज्यामध्ये शाळा महाविद्यालय बऱ्यापैकी कोचिंग हे ऑनलाईन करतायत, शिक्षण ऑनलाईन दिलं जातंय, अशा वेळेला कोचिंग क्लासेसची अवस्था काय आहे आणि तुम्ही कोचिंग क्लासच्या अनुषंगानं ऑनलाईनचा पर्याय निवडला आहे का? नक्कीच सर, मी प्राध्यापक पांडुरंग मांडकीकर, जय महाराष्ट्र चॅनलने लक्षवेधी कार्यक्रमाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाचा खेळ खंडोबा आणि कोचिंग क्लासेस व्यावसायिकांच्या व्यथा या संबंधी मला आज या ठिकाणी बोलवलं. मी आपले मनापासून अभिनंदन करतो. तर शिक्षणाची सध्याची जी परिस्थिती झालेली आहे की शैक्षणिक क्षेत्र सोडलं तर जवळपास सगळे काही व्यवसाय कमी जास्त प्रमाणात सुरू आहेत. शाळा आणि महाविद्यालय जरी बंद असले तरी तेथील सरकारी शाळेतील प्राध्यापक शिक्षकांना सरकार दरमहा त्यांच्या खात्यामध्ये पगार जमा करत असल्यामुळं सरकारी शाळेतील शिक्षकांकडून कुठल्याही प्रकारचं शाळा सुरू करण्यासंबंधी, ऑनलाईन शिक्षण देण्यासंबंधी कुठलाही प्रयत्न होताना दिसत नाही. दुसरीकडं पालकांकडून सुद्धा तशा प्रकारची मागणी होताना दिसत नाही, कारण कुठलंही काहीही टाइमपास करून त्यांचा वर्ग एक पुढे ढकलण्याचं काम शासन करतंय आणि पालक विद्यार्थ्यांकडून सुद्धा तशा प्रकारची मागणी चालू करण्यासंबंधी दिसून येत नाही. ऑनलाईन शिक्षण हे केवळ सरकारने टाइमपास लावलेलं आहे. मुलांपर्यंत गोरगरिबांची मुलं असतील, मध्यम वर्गाची मुलं असतील, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं उत्पन्न खचल्यामुळं पालक अगोदरच प्रचंड अशा आर्थिक तणावात आहे आणि त्याच्याकडं आज स्वतःचे मोबाईल असो, मोबाईलचे रिचार्ज मारणं असो, ह्या उपलब्ध त्याच्याकडं नसल्यामुळं गोरगरिबांचे, मध्यमवर्गीयांचे, शेतकऱ्यांची मुलं, शेतमजुरांची मुलं या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये बाजूला फेकल्या गेलेले आहेत आणि ही या देशाची शोकांतिका आहे. पांडुरंगजी, एक प्रश्न आता मला मग एक थेट आपल्याला असं विचारायचं आहे की साधारण आपण समजून चालू, या चर्चेतला एक मुद्दा आहे नवा
तो असा आहे हा, की सर. ऑनलाईन शिक्षण हे रुजवायचं जर असेल तर हा. कोणते टप्पे राबवायला हवे होते आणि त्याचा अभ्यास आधी व्हायला हवा होता का? आता आज अचानक एका कागदाने घोषणा करून टाकली की होय आजपासून 11वीचं ऑनलाईन शिक्षण होणार आहे, या लिंकवर जा, रजिस्टर करा, या वेळेला लॉग इन करा, काम सुरू करा. पण त्यातल्या अडचणी लक्षात घ्यायला हव्या होत्या का? सर्वसाधारणपणे तुम्ही कोचिंग क्लासच्या प्रतिनिधीच्या निमित्तानं आम्हाला सांगा की एखादा विषय ऑनलाईन शिकवायचा असेल तेव्हा तुम्ही काय SOP करता आणि त्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अर्थात कार्यपद्धती कशा पद्धतीची अंमलात आणता? सर, महाराष्ट्रातील देशभरातील जे कोचिंग क्लासेस संचालक आहेत हे सुशिक्षित बेकार म्हणून या देशाची बेरोजगारी कमी करण्याचं काम या सुशिक्षित लोकांनी केलेलं आहे. आणि ऑनलाईनचा सेटअप करायचा असेल तर 10-20 लाख रुपयापर्यंतचा खर्च आहे, जो की सर्वसामान्य कोचिंग क्लासेस संचालकांना तो परवडणारा नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जे ब्रँडेड नावं पुढे आलेले आहेत यांचा धंदा प्रचंड स्वरूपामध्ये आज वाढलेला आहे. श्रीमंत लोकांनी मोठ्या रकमा देऊन ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलं यांच्याकडे टाकलेले आहेत. यांची मजल आजपर्यंत IPL ची स्पॉन्सरशिप असेल, कौन बनेगा करोडपती सारख्या शोची स्पॉन्सरशिप घेण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. प्रचंड स्वरूपाचं आर्थिक लूट या श्रीमंत लोक आपल्या मुला मुलींसाठी करतायत. ठीक आहे, पण याच्यामधून- मला मला एक थोडी तांत्रिक बाब जाणून घ्यायची आहे की एखादा हा, सर. विषय ऑनलाईन शिकवायचा असेल तर शिकवणारा आणि शिकणारा या दोघांनी काय काय तयारी केली पाहिजे यावरही बोलतं व्हायला लागेल तुम्हाला याच्यासाठी, कारण ऑनलाईन शिक्षणाच्या मधल्या अनेक तांत्रिक अडचणी या शिक्षणाचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारं वहन थांबवत आहेत. ऑनलाईन शिक्षण हे मुलापर्यंत पोहोचू शकत नाही जोपर्यंत विद्यार्थी शिक्षकाच्या समोर किंवा विद्यार्थी त्याचं विचारू शकत नाही तोपर्यंत तो त्याचं समाधान होऊ शकत नाही. ऑनलाईन शिक्षण हे पर्याय असूच शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. बरं. आणि सरकारला जर हे धोरण राबवायचं असेल, कोरोनाच्या काळामध्ये हे जर का चालू ठेवायचं असेल तर सरकारने प्रथम मध्यमवर्गीय, गोरगरीब, शेतकरी यांच्या मुलांपर्यंत जे डिव्हाइस आहेत ते उपलब्ध करून द्यावेत आणि त्याच्यानंतर मग तुमचा नेटवर्किंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, तरच ऑनलाईन शिक्षण सर्वसामान्यपर्यंत पोहोचेल. अन्यथा ते पांडुरंग मार्गीकर, आपण अत्यंत एक महत्वाचा मुद्दा मांडला, त्या मुद्द्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. मोहम्मद अब्बास यांना एक पटकन प्रश्न विचारतो त्या निमित्तानं. प्रश्न माझा असा आहे की अगर आपके बच्चों को पढ़ना है तो उन्हें एक मोबाइल सरकार दे दे और साथ ही साथ बेहतर नेटवर्किंग की व्यवस्था उपलब्ध कराए, ये करने के बाद क्या तब ऑनलाइन बहुत आसान हो सकता है? नहीं सर, ऑनलाइन आसान नहीं हो सकता है. कुछ भी कर लीजिए. नहीं, ऑनलाइन सक्सेस नहीं है. मतलब ऑनलाइन के पीछे मतलब ट्यूशन भी चाहिए, पूरे घर वालों को लगना पड़ेगा. उसके बाद भी बच्चा जो है ऑनलाइन के माध्यम से उस शिक्षा को नहीं हासिल कर सकता है जो स्कूल में बच्चा हासिल कर रहा था. नहीं हो सकता है. मतलब ठीक है, ये काम ऐसा चला क्या है, ऐसा क्या है? क्योंकि वो वहां बच्चा बहुत ही स्पष्ट रूप से अपने टीचर से पूछ पा रहा था जो चीज उसे नहीं आ रही थी, या स्कूल का माहौल ऐसा होता है कि वहां पढ़ाई ज्यादा बेहतर तरीके से हो सकती है? देखिए, स्कूल का एक अपना माहौल होता है, टीचर सामने होती है, बच्चे की बुक टीचर चेक करती है. आज तो ये है कि ऑनलाइन पर आपको अगर दे दिया है ये होमवर्क, आपने भेजा नहीं भेजा तो टीचर बहुत ज्यादा क्या करती है, उसी मतलब व्हाट्सएप ग्रुप के ऊपर आपको लिख देगी कि होमवर्क नहीं किया है. उससे बच्चे को कोई फर्क नहीं पड़ता है. तो ये मतलब सक्सेस नहीं है, काम चलाऊ है. मतलब आपदा में जैसे दूसरी चीजें ठीक, जरूरी चीजें एसेंशियल है, उसमें ये भी एसेंशियल में आ गई है. ये एसेंशियल में आ ये गया. लेकिन essential आपने में आ बड़ा गई. अच्छा शब्द कहा, ऑनलाईन शिक्षण हे कामचलाऊ आहे, ते पूर्णपणे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेला पर्याय ठरू शकत नाही. अर्पित दोषी आहेत आपल्यासोबत. अर्पित दोषी, बऱ्याच उशिरानं का होईना पण तुमच्यापर्यंत येण्याचा निमित्त आणि मुद्दा मिळालाय. तो मुद्दा असा आहे की हे कामचलाऊ शिक्षण आहे ना, त्या कामचलाऊ शिक्षणात सगळ्यात मोठा अडचणीचा मार्ग हा नेटवर्कचा झालेला आहे. आता एक तर नेटवर्क मिळता मिळता मारामार असते आणि दुसऱ्या बाजूला एक पोरग, घरातला एक पोरग जरी ऑनलाईन शिकायला बसलं
तर संचारबंदी लागल्याप्रमाणे घरातल्या बाकीच्यांनी वागावं अशी जणू काही अपेक्षा निर्माण झालेली असते. कारण कोणत्याही प्रकारे थोडं जरी खुट्ट वाजलं तरी त्याचं ऑनलाईन शिक्षण बिघडू शकतं. करायचं काय अशा वेळेला? सर अशा वेळेस आता काही स्कूल्स आहेत किंवा काही प्रायव्हेट स्कूल्स आहेत की ज्यांनी त्यांचे स्वतःचे प्रायव्हेट ॲप्स डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांना फक्त लॉग इन झालं आणि त्यांचा कॅमेरा चालू असला तरी त्यांची प्रेझेंटी वगैरे होऊ शकते आणि त्याच्यानंतर त्यांना कुठेही क्लिक वगैरे करायची गरज पडत नाही. तर असे काही ॲप्स आहेत, असे पण काही डेव्हलप होऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे काही जे मोबाईल फोन्स आहेत किंवा ज्यांचे जे स्पेसिफिकली युज्ड फॉर एज्युकेशन ते वापरले जाऊ शकतात. तर तसे काही स्पेसिफाईड टॅबलेट्स पण आहेत मार्केटमध्ये किंवा तसे काही स्पेसिफाईड टेलिफोन्स पण आहेत, ते पण आपण वापरू शकतो. पण मग अर्पित दोषी, या निमित्तानं दोन मुद्दे आणखीन उपस्थित होतात की आपल्याला जर समजा नव्या पद्धतीचं ऑनलाईन शिक्षण घ्यायचं असेल तर मग ऍप डाउनलोड करा, त्या ऍपच्या माध्यमातून शिक्षण घ्या आणि त्याच्यासाठी आवश्यक ती यंत्र खरेदी करा. म्हणजे हा विषय तसं पाहिलं तर आणखीन खर्चिक आहे. बरोबर की चूक अर्पित दोषी? खर्चिक आहे. येस, खर्चिक आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अगदी खर्चिक आहे. बरं, म्हणजे मला एक विचारायचं आहे मग वैष्णवी वाईनकर की आत्ताच्या घडीला समजा 11वीचं प्रशिक्षण एखाद्या ऍपच्या माध्यमातून तुला करायला सांगितलं तर ते कितपत सोपं असेल? ऍक्च्युली म्हणजे माझं जे क्लासेसचं मी लेक्चर्स वगैरे अटेंड करते ते मी एका ऍप थ्रूच अटेंड करते. पण त्या ऍप मध्ये सुद्धा म्हणजे समजा कधी कधी मी वायफाय थ्रू कनेक्ट होते स्टार्टिंग मध्ये, तर मग ते लोडिंग होत राहतं. वायफाय थ्रू ते बरोबर दिसत नाही, म्हणजे तो आवाज ब्रेक होतो, मग नंतर समोरची स्क्रीन ब्लॅकआउट होते. मग मला डेटा पॅक लावायला लागतो, मग मी पूर्ण बघू शकते. अच्छा, त्यातही अडचणी आहेत. या संदर्भात एक निरीक्षण मोहम्मद अब्बास यांचं घेणार आहोत पटकन. सर, अभी तक ये कहा जाता था कि बच्चों को मोबाइल से दूर रखिए, बच्चों की आंख खराब हो जाएगी. अब मोबाइल पर ही बच्चों को पढ़ाना है. मतलब ये क्या है? देखिए, ये धंधा है और मैं समझता हूं कि सरकार, हमारी जो भी सरकारें हैं वो ऑनलाइन पर जोर दे रही हैं. वो मतलब ऑनलाइन जब होगा तो मोबाइल बिकेगा, इंटरनेट हर घर में लगेगा और फिर इंटरनेट का फाइनल आखिरी जो फायदा है वो किसको होगा वो भी आप समझ सकते हैं. मोबाइल जो बिकेगा उसका भी अंतिम फायदा उठाने वाला व्यक्ति कौन है उसको भी आप समझ सकते हैं. देखिए, आज प्रॉब्लम ये हो गया है कि जो भी सरकारें हैं वो मतलब जो इंडस्ट्रियलिस्ट उद्योगपति हैं इनके आगे सरेंडर हो चुकी हैं. जबकि कहा यह जाता है टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, मगर आज बिलकुल ऐसा नहीं है. हिरंब कुलकर्णींना या निमित्तानं विचारतोय. हिरंब कुलकर्णी, शिक्षण व्यवस्थेचं सार्वत्रिकीकरण अपेक्षित होतं. शिक्षण व्यवस्थेचं पुन्हा एकदा एकाधिकारशाहीच्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे का, असा प्रश्न विचारावा लागेल. अगदी बरोबर. कारण आपण असं म्हणायचं की 5000 वर्षापूर्वी विशिष्ट जातींना शिक्षणापासून दूर ठेवलं. आज वस्तुस्थिती अशी झाली आहे की विशिष्ट आर्थिक क्षमता असेल तरच तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकता. हा एक नवा वर्गवाद शिक्षणामध्ये आज आलेला आहे की ज्या समूहांना आपण गरिबांना शिक्षणापासून या निमित्ताने दूर ठेवायचा हा प्रयत्न आहे. आणि याच्यामधून होणार आहे असं की शिक्षण, ऑनलाईन शिक्षण संपेल, कोरोना जाईल, परंतु याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर शालाबाह्य मुलांची संख्या वाढणार आहे. गरीब कुटुंबातले ज्यांना महात्मा फुलेंच्या चळवळीपासून आजपर्यंत आपण मोठ्या कष्टानं शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, ते सगळे प्रवाह पुन्हा एकदा शिक्षणापासून दूर ढकलले जाण्याचा मला खूप मोठा धोका याच्यामध्ये. अगदी. आणि याच निमित्तानं ऑनलाईन शिक्षणाच्या विविध प्रकारच्या टप्प्यांमुळे शिक्षणातले काय काय अजून नवे प्रश्न जन्माला आले त्याची चर्चा आपण करणार आहोत लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये. लवकरच परत येतोय.